श्री स्वामी समर्थ. धनत्रयोदशी आणि दिवाळीचा हा पवित्र दिवस आहे. आपणा सर्वांना धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. प्रकाशाच्या नवसुरुवातीचा आणि ईश्वर भक्तीचा हा उत्सव आहे. या मंगलक्षणी आपण अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या अमृतवाणीचा आणि त्यांच्या उपदेशांचे स्मरण करूया. जसे आपण घरात दिवे लावून बाहेरचा अंधार दूर करतो, तसेच स्वामी समर्थ महाराज म्हणतात की आपल्यातील अज्ञानाचा आणि दुःखाचा अंधार आपण दूर करूया. श्री स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोट नगरीत प्रकट झालेले एक अद्भुत सिद्धयोगी होते. ते दत्तात्रेयांचे अवतार होते. त्यांच्या दर्शनाने आणि नामस्मरणाने असंख्य लोकांचे जीवन बदलले आहे. ते नेहमी म्हणत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहेच. स्वामी समर्थ म्हणतात, हे मानवा, तू बाहेर सुख शोधतोस, पण खरे सुख तर तुझ्या अंतःकरणातच आहे. जसे झाडाच्या मुळांना पाणी मिळाले की पाने हिरवी राहतात, तसेच मनाला शांतता मिळाली की जीवन सुंदर होते. देवाला शोधायचे असेल तर आधी स्वतःच्या मनाला ओळखायला आपण शिकले पाहिजे. माझा भक्त तोच आहे जो मन, वचन आणि कर्माने शुद्ध आहे. स्वामी समर्थ महाराज पुढे म्हणतात, ध्यान, नामस्मरण आणि सत्कर्म हे 3 दिवे आहेत जे आपल्या आत्म्याला प्रकाशित करतात. ध्यान म्हणजे मनाचा दिवा, नामस्मरण म्हणजे भक्तीचा दिवा आणि सत्कर्म म्हणजे जीवनाचा दिवा. या 3 दिव्यांचा प्रकाश आपल्या जीवनात दररोज उजळला तर खऱ्या अर्थाने आपली दिवाळी दररोज होईल. स्वामी म्हणतात, कर्म करत राहा पण अहंकार बाळगू नका. कर्म करणे हेच पूजा करण्यासारखे आहे. देवावर श्रद्धा ठेवून केलेले कर्म कधीही वाया जात नाही. ज्याच्यात सदाचार, सत्य आणि सेवा आहे तोच खरा साधक आहे. आज धनत्रयोदशीचा दिवस आहे. आपण आज लक्ष्मीपूजन करतो, धनसंपत्ती मिळो अशी प्रार्थना करतो. पण स्वामी महाराज सांगतात, खरे धन म्हणजे केवळ पैसा नव्हे, खरे धन म्हणजे सद्गुण, संयम आणि श्रद्धा होय. ज्यामुळे आजच्या या दिवशी बाहेरचे सोने विकत घेतात, तसेच आतले सोनं जे आहे आपल्या, ते म्हणजे प्रेम, दया आणि श्रद्धा, याचेही आपण जतन करायला हवे. स्वामी म्हणतात, नाम जपा, मन स्थिर ठेवा आणि काळजी करू नका. मी तुमच्या सदैव पाठीशी आहे. स्वामी समर्थ हे नाम जपल्याने सर्व संकटे दूर होतात. जिथे श्रद्धा आहे तिथे मी आहे. मी तुमच्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक कर्मात आहे. भक्तांनो, मंदिरात जा व घरी बसा, मी सर्वत्र आहे. पण अहंकार ठेवू नका, कारण अहंकारामुळे भक्ती नष्ट होते. जसे आरशावर धूळ बसली की प्रतिबिंब दिसत नाही, तसेच अहंकारामुळे आत्म्याचा प्रकाश झाकला जातो. म्हणूनच स्वामी समर्थ सांगतात, मनात नम्रता ठेवा, श्रद्धा ठेवा आणि माझे नाम जपा. मी नेहमी तुमच्यासोबत आहे. काळजी करू नका, सर्व काही योग्य वेळेत होईल. आज दिवाळीचा काळ आहे, प्रकाशाचा आणि नवसुरुवातीचा. चला, या दिवशी आपण बाहेरचे दिवे लावूया, पण त्यासोबत आपल्या अंतःकरणातील एक दिवा प्रज्वलित करूया. प्रेमाचा, करुणेचा आणि शांततेचा दिवा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भक्तांनो, राग, द्वेष आणि लोभ सोडा, हे अंधाराचे कारण आहे. श्रद्धा, दया आणि सेवा या प्रकाशाचे कारण आहेत. म्हणूनच आज या दिवाळीला आपण फक्त घर सजवू नये, तर आपल्या मनालाही सजवूया. वाईट विचार दूर करूया, चांगल्या भावना पेरूया आणि प्रत्येकाच्या जीवनात स्वामी समर्थांचा प्रकाश पसरवूया. स्वामी समर्थ नेहमीच सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्रद्धा ठेवा, नामस्मरण करा, सर्व ठीक होईल. चला, सर्वांनी मिळून भक्ती उच्चारण करूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज परब्रह्म, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.